केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा विधेयक 2019 मधील तरतुदीनुसार नवीन नियम करून वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे। परिवहन विभागाशी निगडीत प्रत्येक कामासाठी असलेल्या शुल्कामध्ये अनेक पटीने वाढ केली आहे। वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणारी दंडाची रक्कम वाढली आहे। मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, पण व्यवसाय काही वाढला नाही। कुटुंबाचा उदरनिर्वाह करता 12-12 तास रिक्षा चालवणे भाग पडत आहे। वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंडाची तरतुदी असलेले नोटिफिकेशन सन 2016 साली काढण्यात आले। यास मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला। वाहतूक संघटनांनी उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली असता न्यायालयाने सदर नोटिफिकेशनला स्थगिती दिली असून जून 2024 मध्ये याचिका निकाली काढल्याने परिवहन आयुक्त यांनी 17 मे रोजी परिपत्रक काढून विलंब शुल्क आकारणी सुरू केली। यामध्ये अनेक रिक्षा चालकांना हकनाक हजारो रुपये विलंब शुल्कास सामोरे जावे लागत आहे। या अन्यायकारक कारवाईमुळे रिक्षा चालकात असंतोष निर्माण झाला। रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 29 जुलै रोजी इम्पेरियल हॉल येथे निर्णायक मेळाव्याचे आयोजन केले। अध्यक्षस्थानी कॉम्रेड आडम मास्टर हे होते। प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नेते प्रकाश आळंदकर, भारतीय मजदूर संघ, रियाजभाई सय्यद, रिक्षा महासंघ। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजीज खान यांनी करताना मेळावा घेण्याचा उद्देश स्पष्ट करत अन्यायकारक कारवाईबाबतची माहिती दिली। रियाज सय्यद यांनी रिक्षा चालकांवर आलेल्या संकटावर मात करण्याकरता एकजूट आवश्यक आहे। या एकजुटीकरता हा मेळावा आहे। मेळाव्यात कोणी लहान मोठा नाही, एक दिलाने आलेल्या संकटावर मात करू असे सांगितले। प्रकाश आळंदकर यांनी यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनांची माहिती देत सरकारी धोरणाविरुद्ध लढा देताना सर्व घटकांना सामावून घेऊन जाण्याचा प्रयत्न गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। मेळाव्याचे अध्यक्ष कॉम्रेड आडम मास्तर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत आक्रमकपणे अन्यायकारक कारवाई विरोधात रणशिंग फुंकले। 3 जुलै रोजी 4 हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जर मागण्या मान्य झाला नाही तर 16 जुलैला या मुख्यमंत्री यांना घेराव घालणार। 3 जुलै रोजी 4 हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहे। मागण्या मान्य झाल्या नाही तर 16 जुलैला या मुख्यमंत्री यांना घेराव घालणार। जर सोलापुरात मुख्यमंत्री भेटले तर रिक्षा घेऊन पंढरपूर येथे घेराव कार्यक्रमाची घोषणा केली। उपस्थित रिक्षा चालकांनी हात उंचावून आंदोलनास पाठिंबा दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदसाब मुजावर यांनी केले तर आभार प्रदीप आबा शिंगे यांनी मानले। व्यासपीठावर सलीम मुला, चंद्रकांत गायकवाड, नागेश गायकवाड, कॉम्रेड युसुफ शेख मेजर, मोहसिन बागवान, मंगेश माने उपस्थित होते। या मेळाव्यात सोलापूर शहराबरोबरच अक्कलकोट, बार्शी येथील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।